TV shows, blockbuster movies, and originals. Download the app now. सोनबाई, प्रसंग ओढवलाच तर आम्ही आज मध्यरात्री किंवा भल्या पहाटेलाच गड उतारू. जेवण तरी घ्यावं. आता जेवण शंभूराजे स्वराज्यात आल्यानंतरच. इसका मतलब मेरा शक सही निकला. आज रात संभा की भागने की तैयारी थी. रायपा जी. शामियानाच्या बाहेरच्या मशाली विझवून टाक. जी. म्हणजे पाळत ठेवणाऱ्यांचं दुर्लक्ष होईल. खान साहब, नाईक, तुम्ही पाठवलेला नकाशा दिलेर खानानं पकडला. म्हणजे आता युवराज जाणार पश्चिमेला, आपण आहे इकडे उत्तरेला. चुकामुक होणार. अरे चुकामुक कसली, सगळं जीवावर बेतल. आग आग, भागो भागो, जल्दी भागो, जल्दी जाओ जाओ. क्या संभा इस रास्ते से भागा होगा? अगर यहाँ से भागा तो बहुत ही अच्छी बात है मुल्ला अहमद. वो कैसे हुजूर? कि यहाँ तो हमारे पठानों की चुनिंदा फौज गश्त पर है. अगर वो उधर से गया तो समझ लो मौत के मुंह में गया. अब कसं चला शंभूराजे, अब मुल्ला अहमद को तुम धोखा नहीं दे सकते. देखा शंभूराजे, अब तुम्हारी बाजी खत्म. दिलेर खान हा निघाला स्वराज्याचा छावा स्वराज्यात परत. हिम्मत असेल तर रोखून दाखव. घात झाला महाराज. शंभूराजे इजापूरच्या दिशेने गेले दिलेर खानाला चकवण्यासाठी. राणू अक्कासाहेब मेण्यातून पन्हाळच्या दिशेने निघाल्या होत्या. पर मोगलांचा शहजादा स्वराज्यात आणायला गेले होते. शहजादा राहिला दूर, स्वतःच्या बहिणीलाही माघारी आणू शकले नाही. दिलेर खानाच्या फौजेत राणूबाई आता राजकैदी आहे. कोण आणणार त्यांना परत? या सगळ्याची जबाबदारी घेणार कोण? या शंभू राजांना स्वतःच्या बहिणीचं रक्षण करता आलं नाही. युवराज, मामासाहेब आता कोणत्या तोंडानं महाराजांना सामोरं जावं? युवराजांना काय सांगावं? जाधवराव दाजी साहेबांना काय जाब द्यावा? मातोश्रींची कशी समजूत काढावी? आणि स्वराज्याच्या रयतेतून वेगानं येणारे सायाळीचे काटे ते कसे परतव? आम्ही गड उतार होतो. हौस सज्ज ठेवा. परंतु महाराज, स्वराज्यासाठी लढणाऱ्या मावळ्यांना देखील आम्ही कधी वाऱ्यावर सोडलेलं नाही. बघ, आपल्या स्वराज्यासाठी एवढा मोठा धोका पत्करणाऱ्या आमच्या लेकीला आम्ही वाऱ्यावर सोडू? नाही, ते शक्य नाही. बैरजी, वाटेत काय झालं होतं? काही नाही महाराज. म्हणजे आम्ही दोघं बरोबरच होतो, पण त्या पुढे झाल्या आणि मी मागं सुरक्षेच्या तजवीजीसाठी थांबलो. परत आमची गाठभेट नाही. राणूबाई रायगडावर पोहोचल्या, पर त्या बेसूद आहेत. काय? तिथं काहीतरी घडलंय एवढं मात्र खरं. महाराज, बैरजी, आम्ही तुमचीच वाट बघत होतो. महाराज, आपल्या आदेशानुसार काम फत्ते करून आलोय. युवराज सुखरूप विजापुरात पोहोचलेत. वजीर सिद्दी मसूदने त्यांची उत्तम बडदास्त ठेवली. ही खबर समजली आम्हाला. आम्हाला चिंता राणूबाईंची. का? काय झालं? त्या आल्यात ना गडावर? गडावर आल्यात, पण बेशुद्ध पडल्यात. आमच्यात बोलणंही झालं नाही. काय? बैरजी, वाटेत काय झालं होतं? काही नाही महाराज. म्हणजे आम्ही दोघं बरोबरच होतो, पण त्या पुढे झाल्या आणि मी मागं सुरक्षेच्या तजवीजीसाठी थांबलो. परत आमची गाठभेट नाही. राणूबाई आमच्या समोर आल्या तर क्षणभर आम्ही त्यांना ओळखूही शकलो नाही. ज्योत्याजी रायप्पा, तुम्ही कुठे होतात? महाराज, हे दोघं एक कोसावर मागं होते, पिछाडी सांभाळत होते.
जगदंब. महाराज काय विपरीत घडलंय का? आता ते आई भवानीच जाणे. तुम्ही नका काळजी करू. जा जरा आराम करा. जी. आणि बैजी, हे काम मात्र बिनतोड झालं. त्यावर आपण सविस्तर बोलूच. आधी राणूबाईंना शुद्धीवर तरी येऊ द्या. जी महाराज. युवराज, युवराज. मामासाहेब काय झालं? अक्का साहेबांची काही खबर? होय, त्यांचीच खबर घेऊन आलोय. राणूबाई रायगडावर पोचल्या. काय? मामासाहेब काय सांगताय काय? होय, पोचल्या. मामासाहेब एवढ्या आनंदाची खबर दिली. खबरीबरोबर महाराजांचा निरोपी आलाय. आप्पासाहेबांचा निरोप आला? होय, महाराजांनी सांगितलंय ताबडतोब पन्हाळा जवळ करा. पन्हाळा? रायगड नाही? आबासाहेबांनी आम्हाला पन्हाळ्यावरच का थांबायला सांगितलं? युवराजांना थेट रायगडावरच बोलावून घेतलं तर? पण आम्हाला असं वाटतंय की शंभूराजे एवढं मोठं कर्तृत्व गाजवून आले आहेत, त्यांना इथे बोलवण्यापेक्षा आम्हीच त्यांना पन्हाळ्यावर सामोरे जातो आणि त्यांना घेऊनच येतो. सर गोळी घ्या. तू कोण आहेस मला सांगणार? सर गोळी घ्या. का? सर मला माहित नव्हतं की तुम्हाला शुगर आहे. काय माहितीये तुला माझ्याबद्दल? काय माहितीये सांग ना. माझ्या भावानं काय तुला माहितीये? माझ्या डोक्यामध्ये काय चाललेलं असतं तुला माहितीये? सर गोळी घ्या. सतत स्वतःच्या प्रेमाचा विचार करत बसायचा. सर गोळी घ्या. प्रेम म्हणजे सर्वस्व नाही, त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट आहे या जगात. कुठली माहितीये? त्याग. सर सर गोळी घ्या. मला नको तुझी गोळी. राधिका, आता जे काही गुरुनी प्रयत्न केले का नाही, ते सगळे कंपनीच्या भल्यासाठीच केले का नाही? मला लेकरासाठी एक संधी दे. आई काय करून राहिलात तुम्ही? मी पाया पडते. आई आई कायच्या काय बोलून राहिलात तुम्ही? नाही, मग मी स्वतःला शिक्षा करून घेतो. ठीक आहे? ठीक. नाही बस. दिली तुम्हाला संधी. सुनबाई, मला लई भारी तोडगा सापडला. तालमीत बी तोच लागू केला. आता घरी बी तोच. कसला तोडगा? आता मी तुम्हाला टाइम द्यायचा ठरवलंय, म्हणजे तुम्हाला बी आणि सखी मॅडमला बी. तुम्ही बरे आहात ना? अहो बायको आहे मी तुमची. मग मी कुठं नाही म्हणलंय. अहो मग वेळेच्या वाटण्या काय करताय? आणि ती सखी कोणी तिला वेळ द्यायला? कुस्तीला सोडून बाकी सगळा वेळ माझा आहे. हे का तुमचं पार्सल? तुम्ही घरला विसरला होता. लाडू काय माझ्या एकटीची जबाबदारी आहे? तुम्ही तुमची जबाबदारी पार पडायला नको? आजकाल लय लवकर राग यायला बघा तुम्हाला. मी सांगते तसं वागा आणि दिलेली गणितं सोडवा. अहो मामी, या 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 वेलकम वेलकम. या बसा. बसायला नाही आले मी इथं. पहिल्या भैयांना बोलवून आण. भैया जरा कामात बिझी आहेत ना. ए ती बिजी काय सांगू नकोस मला. पहिलं त्यांना बोलवून आण, नाहीतर मीच जाते. हो मामी. शांत व्हा मामी, शांत व्हा. मी आणतो की बोलून लगेच. आणि दुसऱ्या मिनिटाला नाही तुम्ही दोघं बी बाहेर आले ना, तर मीच जाऊन बघीन. काय ग शीतल, काय झालंय नक्की? हर्षवर्धनला एक दुसरं स्थळ आलंय. मग? आणि त्यांनी नकार कळवलाय. काय? घरी कोण कोण? मैं और मेरे दो फ्रेंड्स हैं. अच्छा, मैं तुम्ही नोकरीसाठी इथे आला? हाँ. बालपण कुठे गेलं? दावणगेरे. गाव गेलं नाही, हिंदी बोलता तर हिंदीत बोला. माझं तरी हिंदी बिघडेल नाही तर तुमचं तरी मराठी सुधारेल. माझे मिस्टर जळगावहून ग्रॅज्युएट होऊन इथे नोकरीसाठी आले मुंबईला. तसं आमचं जमलं. तसं कसं जमेल? ते नोकरीसाठी तशी ओळख झाली. ओळख झाली ना. म्हणजे ह्याला काय म्हणतात? लव्ह मॅरेज की? लव्ह मॅरेज. मग ह्याला एवढं थोडक्यात सांगितलं असतं.